काय हो? काय झालं? नाही काय नाही. मग एवढा कसला विचार करताय? सुमन, सगळं ठीक होईल ना ग? म्हणजे नानांनी आजाच्या आणि शीतलीच्या लग्नाला परवानगी दिली खरी, पण अजून मी एका फौजीला पोरगी द्यायला मन नाही तयार होत. अहो, शीतली आपल्याला तेच सांगायचा प्रयत्न करत होती ना. तिला काय वाटतंय ते तिने सांगितलं. मला पटलं बी ते. पण बिन काय नाही बघा, सगळं चांगलं होणार आहे. अहो, आपल्याला तर शीतली जाबीवर वाटत पाहिजे. तिनं असा विचार केला. त्याचं तर लय कौतुक वाटतं मला. शीतलीकडनं ही अपेक्षा नव्हती. खरं सांगू, लय अभिमान वाटतो तिचा. स्वतःसाठी पोरगा निवडताना तिनं असा विचार केला. तिचं सगळं चांगलं व्हावं असंच वाटतं ग. तसा आजा पण चांगला पोरगा आहे, पण फौजी आहे ना, म्हणून शीतलीचं चुकतंय असं वाटत होतं. पण काल शीतलीचं बोलणं ऐकलं, डोळं उघडलं. अहो, आपण जसं शीतलीला सांभाळतोय ना, तसं आजा बी तिला सांभाळ. सुमन, आपण लग्नाला तयार आहे, पोरं बी तयार आहेत, पण आता पण काय? पुष्पावहिनी ह्या लग्नाला तयार होतील का? की रागाच्या भरात मी समाधान दादाला उलट सुलट बोललो. वहिनी पण तिथं आल्याने सगळा गोंधळ झाला. होय, तसं समाधान दादा पोरांच्या मनाच्या विरुद्ध नाही जाणार, पण पुष्पावहिनी तयार होतील का? त्यांचा स्वभाव बघता त्या तयार होतील असं नाही वाटत मला. होय की हो. आपण तर ह्याचा विचारच केला नाही. बोलायला लागेल त्यांच्यावर. हा, सुमन, ते लग्न एवढ्या सहजासहजी होईल असं नाही वाटत मला. होईल हो. तुम्ही उगाच मनात शंका आणू नका. शीतलीच्या नशिबात जे आहे ना, तेच होईल. अगं शीतल, तू इथं वय. अगं मी तुला कुठं कुठं उडाकतोय आणि तुला फोन लावतोय तर तुझा फोन माझ्या खिशात. अरे हा, निघायचं आहे ना? अगं थांबलेत सगळी. चल
राहुल्या, हा मला आज कळलं आजा इथं यायला एवढा आतुर का होता ते. का ग? ह्या जागेत ना हे की एकीच जादू आहे. सगळं मंतरलेलं आहे. मी एक पोरगी असून माझा पाय इथनं हालत नाही. हा इथलं रणगाडे तोफा सैनिक बघून एक गोष्ट तर मला कळली. किती बी आणि काय बी झालं तरी दुश्मन आपल्या पतूर कधी बी पोचू शकत नाही. ते दुःख भोगायची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही. जवळ राजासारखी पोरं आर्मीत भरती होतील तवर भारत मातेवर कुणीच वाकडी नजर टाकू शकत नाही. राहुल्या, आपण किती निवांत आयुष्य जगतो ना. नुसतं आपलं म्हणत असतोय हे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे, पण आपण आपल्या देशासाठी काय करतो? काच तर नाही. साधं नियम बी पाळता येत नाही आपल्याला. होय की. सगळं आपल्या सोयीनं झालं पाहिजे. मला काय वाटतं माहितीये, प्रत्येक माणसाने इथं एकदा तरी यावं आणि हे सगळं डोळं भरून बघावं. एका सामान्य माणसाचं फौजी होणं ही एक वेगळीच प्रोसेस आहे. हे सगळं बघून किमान नियम तरी पाळले ना तरी लय झालं असं म्हणता येईल. शीतल, तू सेम माझ्यासारखं बोलायला लागलीस आता. मग एका फौजीची होणारी बायको आहे मी आणि त्याचा मला अभिमान आहे. जेवढं नशीब फौजी व्हायला लागतंय ना त्यापेक्षा लाख पटीनं जास्त नशीब फौजीची बायको व्हायला लागतंय. ए अक्षय, बॅनर कसा आहे? हा एकच नंबरला का. करा की मग उभा. हा हे पोरांनो, चला घ्या बॅनर लावून. नीलम काकी, काय ग यास्मिन? रांगोळी पाहिजे. बर, किती? 5 किलो. आणि काय गावभर काढायची आहे का रांगोळी? होय, गावभरच काढायचे. असा कुठला सण आहे? सणच आहे की. आजन विके येणार आहेत ना आणि त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करायची. अहो आज तर बेस्ट रिक्रूट ठरलाय आणि बर, अजून काय पाहिजे? नाही काय नाही. सगळी का काढणार आहे का रांगोळी? होय, गावाच्या वेशीपासून त्या अजिंक्यच्या आणि विक्याच्या घरापर्यंत. कधी येणार आहेत ते? येतील तासाभरात. शितलीचा फोन झाला का? मेने की आता पण काही लागलंच नाही. 2 तास झालं निघून. बर, ठीक आहे. आणि कलर पण द्या की. हे असू देत काय? हा घे.